नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। सोलापुरात विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाचा धुमाकूळ। वादळी वाऱ्यानं नागरिकांची तारांबळ। अवकाळीमुळे शेतातील पिकांचं नुकसान। सांगलीच्या मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, विजेच्या कडकडाटासह गारांचा तुफानी पाऊस। जिल्ह्यात पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज। बीडच्या अंबाजोगाईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची बॅटिंग। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकरी संकटात। हिंगोलीच्या कळमनुरीत आणि औंढा नागनाथ परिसरात जोरदार पावसासह गारपीटीनं शेतातील गहू, हरभरा, हळद, ज्वारी आदी पिकांचं नुकसान। बळीराजा पुन्हा चिंतेत। गडचिरोलीत अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे बत्ती गुल झाल्यानं नागरिकांचे हाल। कोल्हापुरात अवकाळी पावसाचा इशारा। दुर्घटना घडल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवा, प्रशासनाचं आवाहन। जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये विजांसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा। सोलापुरात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन। नाल्यातून गॅस प्रयोगाद्वारे काँग्रेसकडून निषेध। नाल्यातून गॅस फक्त घोषणांपुरता। काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटेंची मोदींवर टीका। रत्नागिरीत आगामी गुढीपाडवा आणि ईद सणाच्या औचित्यानं नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम। आपलं शहर हेच आपलं घर या संकल्पनेतून सुरुवात। कुख्यात आरोपीच्या वाढदिवसानिमित्त कल्याणच्या आधारवाडी कारागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी। पोलिसांकडून 3घांना अटक, एका आरोपीचा शोध सुरू। अकोल्यातील उड्डाण पुलावर धावत्या कारला आग। चालकाच्या प्रसंगावधानामुळे 5 प्रवासी थोडक्यात बचावले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।